नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। श्री भगवानुवाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितं अनार्यजुष्टमस्वर्ग्यम कीर्तिकरम अर्जुन। म्हणे अर्जुना आदी पाही हे उचित काय ये ठाई तो कवन हे काही करीत आहासे। त्यानंतर 13व्या क्रमांकाची ओवी। विचारी तू अर्जुनु की कारुण्ये की जशी दीनू सांगपा अंधकारे भानू ग्रासेला आथी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। पहिल्या अध्यायाच्या संपूर्ण सारांशाचा विचार केल्यानंतर भक्तराज अर्जुनाला जो नातेवाईकांना पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला आणि त्या मोहाचं पर्यवसान एका निर्णयाप्रत आल्यानंतर एक निर्णय दिला। यदि माम प्रतिकारम शस्त्रम शस्त्रपानयः धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरम भवेत। शस्त्र धारण करणाऱ्या सगळ्या धृतराष्ट्रपुत्रांनी प्रतिकार न करणारा ज्याच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारचं शस्त्र नाही अशा मला या रणांगणामध्ये जरी ठार मारलं तरी ती गोष्ट माझ्याकरता अत्यंत कल्याणकारक असेल असा स्वतःचा निर्णय दिला। हातातलं धनुष्य बाण टाकून दिलं। शोक संविग्न मानस अवस्थेमध्ये ज्ञानोबाराय म्हणतात ते तवडी घातली खाला रथोनिया। रथाच्या मध्यभागी विराजमान असणारा पण शोकविव्हल अंतकरण झाल्यामुळे आता मला युद्धच करायचं नाही या भावनेतून रथातून खाली उडी टाकली। क्षत्रियाच्या ठिकाणी निरुत्साह झाला की त्याच्या जीवनामध्ये काही अवस्था होते त्या सगळ्या अवस्थेचं ज्ञानोबाराय वर्णन करतात। धृतराष्ट्राला असं वाटलं आता अर्जुन जर युद्ध करणार नाही तर आपल्या पुत्राच्या विजयाची कोणत्याही प्रकारची आशंका मनामध्ये धरण्याचं कारण नाही। निश्चित आपल्या पुत्राला विजय प्राप्त होईल। पण संजय म्हणतात तसं नाही झालं राजा। अत्यंत करुणेनं व्याप्त झालेला अर्जुन जो रणांगणामध्ये खेद करतो आहे ज्याचे दोनही नेत्र अश्रूने पूर्णपणे भरलेले आहेत पण समोरचं ज्याला स्पष्ट दिसतही नाही न धरत अश्रुपात आले पण त्या अर्जुनाला मधु नावाच्या दैत्याचा वध करणारा परमात्मा अशा प्रकारचं वचन बोलला। ते वचन दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये आलेलं आहे। श्री भगवान असं म्हणतात हे अर्जुना विषम परिस्थितीमध्ये तुझ्या ठिकाणी अशा प्रकारचा हीनपणा आला तरी कुठून। कुतः त्वाम इदम विषमे समुपस्थितम इदम कश्मलम। तुझ्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचा हा वाईट विचार कुठून आला। याचा अर्थ असा झाला आहे की हा अर्जुनाच्या ठिकाणी स्वाभाविक नाही आगंतुक आहे। आणि जो आगंतुक असतो तो जसा आला तसा तो जाईलही पण त्यासाठी मात्र काहीतरी विचार करावा लागेल। जी गोष्ट अविचाराने येत असते ती गोष्ट विचाराने जात असते। हे आपण कायमच आपल्या जीवनामध्ये पाहतो। हा आगंतुक आलेला दोष आहे पण अर्जुना जो तो शस्त्र परित्याग करतो आहे ही गोष्ट महापुरुषांनी अशा प्रकारे केलेली नाही। महापुरुषांनी आतापर्यंत ज्यांना क्षत्रिय धर्मामध्ये आपण आदर्श मानतो त्यापैकी कोणत्याही व्यक्तीने रणांगणामध्ये आल्यानंतर शस्त्र टाकलं असं कधी झालेलं नाही आणि तू मात्र शस्त्र टाकतो आहे ही गोष्ट अनार्यजुष्टम महापुरुषांनी ज्याचं सेवन केलं नाही तशा प्रकारे तू करतो आहे। बरं युद्धातून पलायन केलं तर तुला स्वर्गही प्राप्त होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं आतापर्यंत अर्जुनाने जे जे पराक्रम केले त्या सगळ्या पराक्रमाचा असणारा कीर्तीचा ध्वज पताका या एका प्रसंगामध्ये नष्ट होऊ शकतो। हे अकीर्तिकरम आहे असं भगवंताने व्यावहारिक अंगाने उपदेश करून अर्जुनाला युद्धामध्ये तो प्रवृत्त व्हावा असा विचार इथपर्यंत सांगितला। पण व्यावहारिक उपदेशाचा मात्र काहीच परिणाम झालेला नाही। ते पुढे येणारच आहे।
जेव्हा मग व्यावहारिक उपायाने शोकनाश होत नाही तेव्हा तिथं अलौकिक उपायाची योजना करावी लागते. लौकिक उपायाने जर कार्य होत नसेल तर अलौकिक उपायाची योजना करा. व्यावहारिक उपदेशाने कार्य होत नसेल तर याचा अर्थ पारमार्थिक म्हणजेच आध्यात्मिक उपदेश करावा लागेल आणि तोच परमात्मा पुढे 11व्या श्लोकापासून प्रारंभ करणार आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला त्याच्या ठिकाणी असणारे जे काही महत्त्वाचे सद्गुण आहे त्या गुणांचं स्मरण करून देतात. तू अनुचिता चित्त नेदिसी धीर कही न संडिशी तुझेनी नामे अपयशी दिशा लंगीजे. काल आपण विचार केला अर्जुनाच्या नावाचा उल्लेख केला तर शत्रू नष्ट होतात किंवा 18व्या अध्यायामध्ये विजयी नामे अर्जुन विख्यात असं म्हटलं आहे. अर्जुनाच्या 10 नावापैकी विजय हे एक अर्जुनाचं नाव आहे आणि विजय स्वरूप श्रीकृष्ण अंगे असं म्हटलेलं आहे. विजय हे भगवंताचं स्वरूप आहे आणि विजय हे अर्जुनाचं एक नाव आहे. ज्या अर्जुनाच्या नावाचा उल्लेख केला तर अपयश प्राप्त होत नाही, अनुचित गोष्टीवर तो लक्ष देत नाही, कोणत्याही बिकट प्रसंगामध्ये धैर्य सोडत नाही. भगवान शंकराच्या बरोबर युद्ध करणारा, निवात कवचांचा ठाव ठिकाणा नाहीसा करणारा, गंधर्वानी तुझा पवाडा गावा अशी कीर्ती करणारा, तुझ्या सगळ्या पराक्रमाचा विचार केला तर संपूर्ण त्रैलोक्यसुद्धा तुझ्या पराक्रमासमोर कमी पडावं इतका मोठा पराक्रम तुझा आहे. आणि अशा पराक्रम संपन्न असणारा तू आज मात्र या ठिकाणी खाली तोंड काय घालतो आहे, वीरवृत्तीचा परित्याग करून रडतो काय आहे, हे तुला शोभत नाही असं भगवंताने अर्जुनाला त्याचा पराक्रम स्मरण करून देण्याकरता प्रयत्न केला. बऱ्याचदा मनुष्याला त्याच्या भूतकाळातल्या काही विशेष गोष्टीचा जर आठव करून दिला तर वर्तमान कालामध्ये हल्लीच्या भाषेत नर्वस झालेला व्यक्तीसुद्धा पुन्हा चांगल्या प्रकारे सकारात्मक प्रयत्न करू शकतो. फक्त त्याला ते स्मरण करून द्यावं लागतं. पहिल्याच अध्यायामध्ये एक ओवी आहे, देखोनी सकळ स्वजन विसरला अभिमान संग्रामीचा. ह्या अर्जुनाने सगळ्या स्वजनांना पाहिलं आणि आतापर्यंत संग्रामामध्ये आपण काय काय पराक्रम गाजवला त्या सगळ्या पराक्रमाचा त्याला विसर पडला की नाही. त्या विसर पडलेल्या प्रसंगाचा आठव ठेवून परमात्मा अर्जुनाला स्मरण करून देतात, असा तू आहे आणि तू मात्र आज खाली तोंड घालून मोठमोठ्याने रडत आहे. अर्जुना हे तुला शोभतं का सांग बरं. भूतकाळातली साधना आणि वर्तमान काळामध्ये असणारा प्रमाद यांचा जर आपण संबंध लावला तर मनुष्य प्रमादाला सोडू शकतो आणि पुन्हा भूतकाळात जसे आपण प्रयत्न केले तसे वर्तमान काळामध्ये पुन्हा उत्साहाने प्रयत्न करू शकतो. यासाठी परमात्मा स्मरण करून देतात. हे मानसशास्त्रच आहे. इथे भगवंताने अर्जुनाची, आता तो शब्द वापरता येत नाही पण आता समजण्यासाठी वापरावा लागेल, भगवंताने अर्जुनाची सायकोलॉजी पाहिली आणि याला जर आपण, मानसशास्त्र आहे ना ते, भूतकाळातला पराक्रम आठव करून दिला तर कदाचित हा अर्जुन पुन्हा त्या पराक्रमाला जागेल. पण अर्जुना तू मात्र रडतो आहे, हे क्षत्रियाला शोभणार नाही, तूच विचार कर असं परमात्मा पुढे सांगतात. आणि अर्जुना, ज्या नातेवाईकांच्या संबंधाने तुला मोह निर्माण झाला, ज्यांना पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये करुणा नावाची वृत्ती, ज्याला कृपा शब्द आला, एकाच शब्दाचे मराठीमध्ये किंवा संस्कृत भाषेमध्ये अनेक अर्थ होतात आणि प्रसंग ज्या संबंधाने प्रारंभ झाला असेल ते प्रसंगोपात्त अर्थाचं ग्रहण करावं लागतं. कृपा शब्द हा तर अलौकिक शक्तीचा वाचक आहे, पण इथे कृपा शब्दाचा अर्थ करुणा, समोरच्या व्यक्तीच्या विषयी दयाभाव, स्नेहभाव जो निर्माण झाला आणि त्या करुणतेच्या भावाने अर्थात कारुण्याने तुला असं दिनवान करून टाकावं हे शोभतं का? खरं सांग. तू आहे अर्जुन आणि अंतःकरणातली वृत्ती आहे करुणा म्हणजेच कारुण्य. कारुण्य तुझ्यासाठी अत्यंत कमी प्रतीचं आहे आणि कमी प्रतीच्या एखाद्या घटकाने श्रेष्ठ पुरुषाला दिनवान करावं हे मात्र चांगलं नाही. याकरिता ज्ञानोबा 8 दृष्टांत देतात आणि दृष्टांताचा ओघ असा आहे
की दृष्टांतामध्ये प्रत्येक दृष्टांतामध्ये 2-2 गोष्टी सांगितल्या. एक श्रेष्ठ आहे आणि एक कनिष्ठ आहे. कनिष्ठ गोष्टीने श्रेष्ठावर विजय संपादन करावा हे कधी घडतं का? नाही ना घडत, पण ते तू आज खरं केले असं परमात्मा पुढे ओघामध्ये सांगणार आहे. ते चिंतन आपण पाहू. 13व्या क्रमांकाची ओवी. विचारी तू अर्जुनो की कारुण्य की जसी दिनू सांग पा अंधकारे भानू ग्रासेला आथी. या सगळ्या ओव्यामध्ये आक्षेपार्थाने किंवा भगवंताने प्रश्न विचारलेलाच आहे. विचारी अर्जुना तू विचार कर बरं. विचार अगोदरच केलेला आहे. कोणता? मला युद्ध करायचं आहे. होतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. हा विचार करूनच क्षत्रिय युद्धामध्ये प्रवृत्त होत असतो. पण अर्जुना इथं आल्यानंतर अपयशी कृपा उपजली आणि त्या कृपेने तुला दिनवान करावं. सांग बरं हे तुला शोभतं का? विचारी तू तर अर्जुन आहे. मनुष्याने आपण कोण आहेत आणि आपण काय करत आहे याचा कायम विचार केला पाहिजे. कालही आपण या गोष्टीचा विचार केला होता. तो कवन हे काही करीत आहासी. तो कोण आहे आणि काय करत आहे. आपण कोण आहोत जर याची जाणीव आपल्याला प्रकर्षाने झाली तर आपलं कर्तव्य आपल्यासमोर लगेच ठरत असतं. उदाहरणार्थ आपण भारतीय नागरिक आहे असं पहिल्यांदा ठरलं तर आपल्या भारत देशाचा उत्कर्ष हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या भारतीय देशाची संपत्ती नष्ट न करणं हे आपलं काय आहे? कर्तव्य आहे. म्हणजे आपण कोण याच्यावर आपलं कर्तव्य ठरत असतं. पहिल्यांदा ती जाणीव झाली पाहिजे. आपण कोण आणि आपण करतो काय. तू तर अर्जुन आहे, सामान्य अर्जुन नाही. आणि तू काय करत आहे? या करुणा नावाच्या वृत्तीने तुला असं दिनवान करावं, दिनवान रंकाप्रमाणे करावं, हीन दिन अवस्था प्राप्त करून द्यावी हे तुला शोभतं का? करुणा म्हणजे कारुण्य, सामान्य वृत्ती आहे. आणि त्या सामान्य वृत्तीने तुला जर्जर करावं याचा तू विचार कर बरं. कोणतीही समस्या मनुष्यापेक्षा मोठी नसते. फक्त त्या समस्येला आपण किती मोठं स्थान देतो यावरती समस्या मोठी ठरत असते. नाहीतर आपल्या मनसामर्थ्यासमोर टिकू शकेल असा कोणताही प्रश्न नसतो. आपणच त्याला जास्त मोठं करतो. हा आपला मोठेपणा आहे. सोडून द्या तो भाई. कोणतीही समस्या आपल्यासमोर मोठी नसते बघा. कदाचित काही आता व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला अनुभवाला येतं. 10वी-12वीच्या परीक्षेला आपण जातो की नाही. सुरुवातीला एक भीती असते. जेव्हा ते विद्यार्थी प्रश्नपत्रिका सोडवतो तेव्हा त्याला त्या 3 तासामध्ये भीती वाटते. आणि एकदा बाहेर आला की त्याला असं वाटतं की विनाकारणच आपण भीती धारण केली. एवढी काही प्रश्नपत्रिका कठीणही नव्हती, फार सोपी निघाली असं केव्हा म्हणतो तो? उत्तरपत्रिका लिहून झाल्यावर. म्हणजे जी समस्या आहे ती त्याने अगोदर स्वतः मोठी केलेली असते. नाहीतर आपल्या बुद्धीच्या किंवा मनाच्या सामर्थ्यासमोर टिकेल असा जगात कोणताच प्रश्न नसतो. आपण त्याला मोठं करतो, हा भाग वेगळा आहे. अशा कारुण्य नावाच्या वृत्तीने तुला असं दिनवानं करावं. हा अर्जुन सामान्य नाही ना. महावीराकरा उक्षोहिनी तुवा एके नागविले रणांगणी. तो स्वभाव आहे क्षत्रियाचा आणि तो न घाबरणारा. पण आज मात्र विसृज सशरम चापम शोक संविघ्न मानसहा. पण तो म्हणतो काय आहे? सिदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यते भ्रमती वचे मे मनहा. हे दीनवानपणाचं लक्षण आहे. निमित्तानि च पश्यामी विपरीतानि केशव असं म्हणणारा अर्जुन आहे. आणि इतकं तुला दिनवान करावं कशाने? कारुण्याने. तू तर अर्जुन आहे ना. उलट तू कशानेही दिनवाना होऊ नये. पारमार्थिक व्यक्तीचा चेहरा कोणत्याही प्रसंगामध्ये नाराज असता कामा नये. दुःखाचा डोंगर जरी आला तर त्याच्या प्रसन्नतेमध्ये किंचितही फरक पडू नये. मग मेरूपासून थोरे देह दुःखाचे डोंगरे दाटी जोपा परिभारे चित्त न दाटे. दुःख येणार आहे, दुःखाने देहही दडपला जाईल, फक्त परिणाम चित्तावर होणार नाही. चित्त न दाटे. दुष्काळ आला तरी तो बरं झालंच म्हणतात. आपलं तर अवघड होईल की नाही. बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरे या दुष्काळी पीडा केली अनुतापी तुझे राहिले चिंतन. झाला हा वमन संसार. म्हणजे कोणताही बिकट प्रसंग आला
तर पारमार्थिक क्षेत्रातल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता एक पुसटची रेषासुद्धा त्याच्या चेहऱ्यावर उमटू नये इतका तो मनाने खंबीर असावा, म्हणजे त्याने दिनवान कधीसुद्धा होऊ नये. आणि तू तर युद्धाच्या अगोदरच दिनवाना झाला, हे तुला शोभतं का? जर कारुण्य तुला दिनवान करत असेल तर मला असं वाटतं आहे तो प्रसंग असा होईल. सांग बरं. अंधकारे भानुग्रासेला आथी. अंधकारे म्हणजे अंधकाराने, भानू म्हणजे सूर्य, प्रखर किरणाने संपन्न असणारा सूर्य. आणि त्या सूर्याला म्हणे काय झालं? अंधकारे ग्रासेला. सूर्य आज अंधकाराने खाऊन टाकला, गिळंकृत केला. अशी गोष्ट कुठंतरी घडली. आथी म्हणजे आहे, अर्थात कुठेही घडली नाही. तो अंधकार का राहू केतू आहे का सूर्याचं ग्रहण करायला? एखाद्या प्रसंगाला सूर्याला ग्रहण प्राप्त होईल, वर्षातून 2 वर्षातून 3 वर्षातून प्रसंग येईल, पण दररोज रात्री येणारा अंधकार. आणि त्या अंधकाराने म्हणे आज सूर्याला उगवूच दिलं नाही, सूर्याला खाऊन टाकलं. असं कधी घडतं का? खरं तर असं आहे, आपण जर आकाशामध्ये ठराविक उंचीच्या वरती गेलो ना तर तिथं अंधारही नाही आणि सूर्य पण आपलं दिवस पण नाही. ठराविक मर्यादेच्या वरती गेलो तर सूर्याच्या ज्ञानोबर आहे. त्या खगोलशास्त्रातलं ज्ञान 18व्या अध्यायामध्ये सांगतात, रात्री दिवो हा तवचे द्वैत भावो जवन रिगीचे गावो गबस्तीचा. सूर्याच्या गावात जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंतच रात्रीचा आणि दिवसाचा विचार पृथ्वीवर आहे. एकदा ठराविक मर्यादेच्या वरती गेलं तर रात्रही नाही आणि दिवसही नाही, फक्त सूर्यप्रकाश आहे. असं कधी घडलं का? अंधकार सूर्याला कधीतरी ग्रस्त करू शकतो का? नाही. हजारो कालावधीचा एखाद्या गुहेमध्ये अंधकार असेल आणि सूर्याने ती वार्ता ऐकली, लोक सांगतात बुवा की तिथं खूप अंधार आहे, खूप अंधकार आहे. एकदा जाऊन तरी बघू आपण की अंधकार कसा असतो. सूर्य अंधार पाहण्याकरता कोणत्याही भुयारामध्ये जरी गेला तर ज्ञानोबा म्हणतात त्याच्या नशिबामध्ये अंधकाराचं दर्शन लिहिलेलंच नाही, त्यामुळे त्याला ते घडणार नाही. मग सूर्य अंधारा लागी रिगो का भलती सुरंगी परितोतयाच्या भागी नाहीची जैसा ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्नी. सूर्याला स्वप्न जरी पडलं तर अंधकार स्वप्नातही त्याला ऐकायला भेटत नाही. आणि अशा अंधकाराने सूर्याचा ग्रास करावा अशी घटना कुठं घडली आहे का? नाही ना घडली. पण ती घटना तू आज खरी करून दाखवली. कारुण्य नावाच्या वृत्तीने तुला दिनवान करावं म्हणजे अंधकाराने सूर्याला ग्रस्त करण्यासारखंच आहे. असा सगळ्या दृष्टांताचा आता ओघ आहे. बरं, जवळपास 8 प्रकारचे दृष्टांत आहेत. सूर्यासे अंधकारू काही झाला होता गोचरू परी तमारी हा डगरू आला चिकी. सूर्याला अंधकार कधी दिसलाच नाही, पण तो तमारी म्हणजे अंधकाराचा शत्रू आहे असं त्याच्यावर नाव आलंच की नाही? नाव आलं आहे. गुरुवारी श्री मारुती बाबा सांगत असतात, ज्या सूर्याचा एक किरण जरी आला तर सगळ्या ब्रह्मांडातला तो अंधकार नाहीसा करतो. आणि त्या अंधकाराने म्हणे सूर्याला खाऊन टाकलं. घडेल का कधी? कधीच घडणार नाही. ना तरी अथवा पवन मेघासी बिहे की अमृताशी मरण आहे पाहे पा इंधनाची गिळवणी जाये पावकाते. असं कधी घडलंय का अर्जुना? ना तरी म्हणजे अथवा पवन मेघासी बिहे. काय झालं म्हणे? जलाने संपन्न असणारे आकाशामध्ये मेघ दाटून आले. आभाळ आणि आकाश वेगळे असतात बरं. ज्यामध्ये जलसंपन्नता असते त्याला मेघ असं म्हणतात, आणि ज्याचा वर्ण श्याम वर्ण असतो त्याला काय म्हणतात? मेघ असं म्हणतात. पण काय झालं म्हणे? पवन मेघासी बिहे. आकाशामध्ये मेघांची फळी दाटून जरी आली, वाऱ्याच्या जर मनात आलं की या सगळ्या मेघाची फळी इतस्ततः पांगून द्यायची, तर तो वारा जर प्रखरतेनं सुटला, वाहू लागला, तो कोणत्याही प्रकारे मेघाला थांबू देत नाही. म्हणून जर चांगला वारा आला तर मेघ सावरे, सुवाये मेघ सावरे. आणि जर वारा वाईट आला तर मेघ न सावरे. स्वतःला मेघ सावरू शकत नाही. म्हणजे वाऱ्यामध्ये प्रचंड ताकद आहे. तो मेघाला सुद्धा इतस्ततः
कुठेही घेऊन जाऊ शकतो. पण आज मात्र असं झालं म्हणे, पवन मेघासी बिही, तो वारा असा ढगांचा पडदा त्याने पाहिला आणि घाबरला. म्हणे नाही, आज मी माझं घर सोडणार नाही. असं कधी घडतं का? पवन मेघासी बिहे, बिहे म्हणजे घाबरणे. घाबरतो वारा, कधी घाबरत नाही. की किंवा अमृतासी मरण आहे. ज्ञानोबा म्हणतात, अमृताचा लेश दैवगुणाने जरी प्राप्त झाला तरी पण घेतली या मरणवारी. ज्याने ते अमृत घेतलं त्याला पुन्हा कोणत्याही प्रकारचा मृत्यूचा त्रास होत नाही किंवा बाधा होत नाही. खरं तर असं आहे, अमृताने मरणच येत नाही असं नाही, मरण लांबणीवर पडतं. जर अमृताने मरण आलंच नसतं तर ज्यांनी अमरपणाकरता अमृत प्राशन केलं ते ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 जण मेलेच नसते. ब्रह्मदेवाच्या 12 तासामध्ये स्वर्गामध्ये 14 इंद्र होतात आणि जातात. ज्ञानोबा म्हणतात पुढे, जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेने प्याले अमर, तरी देहाचे पुरंदर 14 जाती. पुरंदर म्हणजे स्वर्गाचा मालक इंद्र, देह म्हणजे दिवस. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र जातात म्हणजे मरतात. काय दुर्दैव इंद्राचं. ब्रह्मदेवाच्या 12 तासात प्रत्येक इंद्राला मोजून 1 ताससुद्धा येत नाही, कारण 12 तासामध्ये 14 जणांचा क्रमांक लागतो आहे. पण जाऊ द्या, काही का असताना क्षीरसागराचं मंथन केल्यानंतर जे अमृत निर्माण झालं त्या अमृताने मरणाची बाधा लांबणीवर पडते. ज्याला अमरपणा प्राप्त करायचा असेल त्याला अमृत हा पर्याय आहे. आणि म्हणे आज काय झालं, अमृतासी मरण पाहे. अमृताला मरण आहे का? अमृताला मरण नाही. अमृत पेणाऱ्याला येऊ शकतं, अमृताला कुठं मरण आहे? अमृताशी मरण पाहे, अमृताला पाहे आहे, अमृताला मरण आहे, अर्थात अमृताला मरण नाही. पाहे पा इंधन चिघळून जाये पावकाते. थोडासा विस्तार केला बरं, कारण या प्रसंगामध्ये अमृताशी मरण आहे एवढाच अर्थ घ्यायचा. पण मी थोडा विस्तार केला की अमृत घेणाऱ्याला मरण येऊ शकतं, फक्त उशिरा येईल, येणारच नाही असं नाही. तो प्रसंग वेगळा आहे पण सहज सांगितला. पाहे पा इंधन चिघळून जाये पावकाते. पावक म्हणजे अग्नी, अग्नीची वाढ होते याकरता इंधन आवश्यक आहे. त्या इंधनामध्ये लाकूड आलं किंवा ज्वलनशील असणारे सगळे पदार्थ त्यांना इंधन असं म्हणतात. मग त्यामध्ये पृथ्वीतून निघणारं तेल असेल किंवा कोणत्याही प्रकारचं तूप असेल, ज्यातून अग्नीची वाढ होईल, अशा संपूर्ण सामुग्रीला इंधन असं म्हणतात. आणि झालं काय म्हणे की आज त्या इंधनाला खाऊन टाकणारा अग्नी इंधनाला पाहिलं, इंधनाचा साठा पाहिला त्याने आणि तो घाबरला. म्हणे नाही नाही, एवढा मोठा साठा, मला भीती वाटते आहे. इंधनाची त्या इंधनाने काय केलं, पावकाते गिळून जाये, अग्नीला गिळंकृत केलं. असं कधी घडेल का? असं कधी घडणार नाही. म्हणजे अग्नी जर ज्वलनशील असेल आणि ज्वलनशील सामर्थ्य ज्या पदार्थामध्ये असेल, त्या पदार्थांनी विचार केला की अग्नीला आपल्याला खाऊन टाकायचं आहे, मग अग्नीची ठिणगी तरी लागेल की नाही खाण्यासाठी. अशी एवढी ठिणगी त्याने प्राशन करायचं ठरवलं. कोणी? कल्पना करा, पेट्रोलचा साठा आहे एका टँकरमध्ये आणि त्या टँकरने असा विचार केला, म्हणजे पेट्रोलच्या टँकरने, की आपल्याला ठिणगी एवढा का होईना पण अग्नी अग्नी म्हणतात बुवा लोक, थोडासा खाऊन बघू आपण, चालेल का? नाही नाही. इंधनाची गिळून जाये पावकाते. अग्नीची ठिणगी जरी लागली तर ज्ञानोबा म्हणतात, तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केली जपता हरी. हे जसं उदाहरण आहे, त्या पृथ्वीवरचं सगळं गवत एकत्र केलं आणि ते इंधनच आहे. आणि त्या सगळ्या इंधनाने असं ठरवलं की आपल्याला अग्नी खाऊन टाकायचा. शक्य आहे का? अग्नीसमोर इंधन किती मोठ्या प्रमाणात आलं तर ते अग्नीला शांत करू शकत नाही, अग्नीच त्याला शांत करू शकतो. असं त्याचा अर्थ. तसं कितीही मोठी वृत्ती जरी आली करुणा तर तुला दिनवाणी करू शकत नाही, पण तो झाला याची वाट काय. पाहे पा इंधनची गिळोनी जाये पावकाते, की लवणेची जळविरे संसर्गे काळकूट मरे, सांगपा महाफणी दरदुरे गिळीचे काही. मागच्या ओळीमध्ये एक दृष्टांत,
मध्यंतरी आलेल्या 2 ओव्यामध्ये 3 दृष्टांत. पुढे येणार आहे पुन्हा एक दृष्टांत. ज्ञानोबारांच्या हातवटीवर कधी ज्ञानोबारा एका ओळीमध्ये 3 दृष्टांत सांगतात आणि कधी कधी एका दृष्टांताकरता 4 ओव्या देतात. 6व्या अध्यायामध्ये तो विचार येणार आहे पुढे, की असं कधी झालं का म्हणे, लवणेची जळविरे. मिठाचा खडा घेतला आपण, कठीण आहे. कठीण असणारा मिठाचा खडा पाण्यात टाकला तर पाण्याच्या सामर्थ्याने तो विरघळू शकतो. पण असं कधी झालं का म्हणे, मिठाचा खडा होता, पाणी त्याला विरघळवण्याकरता आलं आणि झालं काय, त्या मिठाला पाहिल्यानंतर पाणीच विरघळून गेलं. लवणेची म्हणजे मिठानेच, जळविरे पाणी विरघळून गेलं, मीठ तसंच राहिलं आणि पाणी मात्र स्वतःच्या स्वभावाला विसरलं, पाणीच विरघळून गेलं, नष्ट झालं. असं कधी घडलं? कधी नाही. पण ते झालं आज मात्र. संसर्गे काळ कुटं मरे. संसर्ग म्हणजे मिश्रण. हलाहल नावाचं विष त्याला काळकूट असं म्हणतात. आणि मग काही लोकांनी असा विचार केला, या विषाची शक्ती वाढली पाहिजे ना, आपण दुसरं विष त्यामध्ये टाकू. आता हलाहल नावाचं जे विष आहे ना, ते जगातलं सगळ्यात क्रमांक 1चं विष आहे. 1 क्रमांकाचं. म्हणजे का, ते प्राशन केल्यानंतर मनुष्य मरले, यात नवल काय. त्या विषाचा नुसता वास जरी आला तरीसुद्धा मनुष्य मरू शकतो. हल्लीच्या काळात काही घातक वायू बघा, आपल्या भारतामध्ये नाही का, ती पाठीमागे भोपाळ नावाची दुर्घटना घडली होती. बहुतेक MIC असा काहीतरी वायू होता, मिथिल आयसोसायनेट असं काहीतरी नाव आहे त्याचं. तर त्या वायूचं फक्त प्राशन सेवन केलं, गंध घेतला, तरी काही लोक झोपेतच मरण पावले. गळती झाली म्हणतात त्या वायूची. म्हणजे हा जर वायू एवढा भयानक असेल तर काळकूट नावाचं जे विष आहे आणि त्याच्यावरती वाहणारा वायू तो किती भयानक असेल. पण झालं काय म्हणे, त्या काळकूट नावाच्या विषामध्ये काही पदार्थांचं मिश्रण केलं, दुसऱ्या एखाद्या विषारी पदार्थाचं, आणि ते टाकल्यामुळे संसर्ग झाला ना, म्हणून ते काळकूट नावाचं विषच मरून गेलं. असं कधी घडेल का? संसर्गे काळकूट मरे. प्रश्न आहे बरं आक्षेपार्थाने, अर्थात न मरे, उलट त्याची ताकद वाढेल, ते मरणार नाही. सांग बरं अर्जुना, महाफणी दर दुरे गिळीचे काही. महाफणी शब्द घेतला बरं. फणी म्हणजे काय? फडा, ज्याने आपली फणी उगारलेली आहे. आणि महाफणी म्हणजे मोठी फणी आहे ज्याची. सर्पाची आहे ना, सर्प जेव्हा चालतो ना, तेव्हा चालत असताना त्याचं तोंड अत्यंत बारीक असतं. समोर निमुळत आहे, मध्यंतरी फुगीर आहे आणि पाठीमागे शेपटीकडे अत्यंत बारीक आहे. पण जर त्याला अवलोकन करायचं असेल, जमिनीतून चालला तर वरती तो आपला फणा काढतो आणि तो इकडे तिकडे पाहतो, अवलोकन करतो. म्हणजे ते सापाला सुद्धा दक्षता किती असते. म्हणजे समोरच्या बाजूला कोणी लोक आहे, शत्रू आहे का कोणता गदारोळ आहे, तो पाहतो आणि मग वाटचाल करतो. पण जेव्हा फणी काढतो तेव्हा कळतं की याचं मुख किती मोठं आहे. असं जर चालू लागला तर कोणालाही कळणार नाही. पण फणी उगारली की मग मात्र कळतं की याचा विस्तार किती आहे. आणि सर्पाने जेवढं मोठं भक्ष्य खाल्लं तेवढा त्याचा शरीराचा आकार लवचिक असल्यामुळे विस्ताराला प्राप्त होतो. भक्ष्य किती मोठं तो खाऊ शकतो. आपल्याला असं वाटतं उंदीर मोठा आहे, सर्प खाणार नाही, फक्त बिळात घुसेपर्यंत उशीर आहे. खाल्ला की खाल्लाच, मग तो मागं पुढं काही पाहत नाही बघा. आणि उंदीर जर दिसला तर मी स्वतः एकदा अवलोकन केलं आहे, उंदीर जर पाहिला तर उंदराचे आवाजच बदलतात सर्पाला पाहिल्यानंतर. आणि प्रचंड वेगातून, जेवढ्या वेगात उंदीर पळतो तेवढ्या वेगामध्ये सर्पसुद्धा त्याला धरण्याकरता पळत असतो. आता उंदीर हुशार असतात, पत्र्याहून त्याने उडी मारली की तो जातो पुढे, सर्प बिचारा खाली पडतो. पण असं कधी झालं आहे का म्हणे, सांग पहा, महाफणी, त्या सर्पाचे 2 भक्ष्य चांगले आहे. एक उंदीर आणि दुसरा त्याला बेडूक आवडतो. हे बेडूक आणि उंदीर दोन्ही शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. आणि सर्प मित्र आहे, पण शेतकऱ्याला ते मित्र नाही करतायत. सर्पाला दिसला की तो त्याला मारतो. काय त्याचं दुर्दैव असेल बिचाऱ्याचं, पण दिसला की कोणी सुद्धा त्याच्यावर काय करतं, काठीचा प्रहारच करतं. वास्तविक अन्नधान्याची नासाडी कोण करतं? उंदीर. उंदर जर असे भुईमुगाला लागले ना तर वरती नुसते वेलच राहतात. भुईमुगाच्या शेंगा ते बिळात कुठं घेऊन जातात त्यांचं त्यांना माहिती.
आपण शोध घेतला तरी सापडणार नाही. असे मोठमोठे साठे करतात. तांदळाला लागले किंवा गव्हाच्या शेतामध्ये लागले ना, आणि उंदराच्या जर आपण बिळाचा शोध घेतला तर गव्हाच्या राशी सापडतात. इतकी ते नासाडी करतात बघा. आणि त्यांची नासाडी नष्ट करण्याकरता उंदीर शेतामध्ये जातो. असंच कधी झालंय का म्हणे, महाफणी मोठ्या फण्याचा असणारा सर्प, आणि त्या सर्पाने उंदराला खावं, बेडकाला खावं, बेडूक खाऊन टाकावं, हे खरं आहे. पण आज मात्र अघटित घडलं. ते दरदुरे म्हणजे बेडकानेच महाफणी गिळीचे त्या सर्पाला गिळंकृत करून टाकलं. गिळण्याचा प्रकार असा आहे, बेडूक पुढे असतो, सर्प त्याच्या मागे असतो. म्हणून तर म्हटलंय ना, दरदूर सापे गिळे जतो आहे उभा, की तो माशिया वेटाळी जिभा, तसे प्राणी कवने लोभा वाढवी ती तृष्णा. बेडूकाचं तोंड पुढे असतं, सर्प त्याला मागून पकडतो, अर्धा पकडतो. त्याला माहिती नाही आपल्याला पकडलेलं का काय माहिती, पण समोर उडणाऱ्या माशांना तो पकडण्याचा प्रयत्न करतो. पण एक बेडूक मात्र धाडशी होता. तो मला आतापर्यंत सगळे आम्हाला मागूनच पकडतात हे सर्प, आज आपण हिम्मत करू. सर्प पकडायला आला की आपण थांबायचं नाही, उलट आपणच काय करायचं, माघारी फिरायचं आणि सर्पाला गिळंकृत करून टाकायचं. कारण गिळण्यासाठी त्याला मागं यावं लागेल ना. असं कधी झालं आहे का की बेडकाने महाफणी, एकतर त्याची फणी पण मोठी आहे, म्हणजे तोंडही मोठं आहे, आणि मोठ्या तोंडाच्या सर्पाला बेडकाने गिळण्याचा प्रयत्न केला. गिळीचे काही कधीतरी गिळंकृत करेल का? करणारच नाही. 7 दृष्टांत दिले, त्यापेक्षा सरस दृष्टांत पुढे. सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा अपाड आतिके झाला, परी तो त्वासाच केला आजी येथ मनोनी अजून अर्जुना, जने चित्त दिसिया हिना, वेगे धीर करून या मना सावध होई. या सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार आहे बरं. 13व्या ओवीपासून तर 17व्या ओवीपर्यंत, फक्त आपण क्रमामध्ये त्या सगळ्या वाचल्या नाही. सिंहासी झोंबे कोल्हा, सिंह याला वनराज असं म्हणतात. हा सगळ्या वनांचा राजा असतो, राजा असं म्हणतात. ज्या वनामध्ये सिंह राहतो त्या वनामध्ये दुसरा सिंह राहत नाही. न राहत असेल तर दुसरा सिंह पहिल्या सिंहाचं तो राजा आहे हे राजे पण मान्य करतो. हे त्यांच्यामध्ये ठरलेलं असतं. ते वनामध्ये सुद्धा पक्ष प्रतिपक्ष, सत्ताधारी विरोधी तिथंही आहे ते पहिल्यापासून. पण एका वनामध्ये ज्या ती निर्बाध सत्ता आहे त्याला सिंह असं म्हणतात. आणि पराक्रमासाठी सिंह सांगितलेला आहे. व्यवहारात जर तुम्ही पाहिलं ना, वाघही आहे, सिंहही आहे, किंवा तो बिबट्या पण आहे. हे सगळे आहे की नाही, हे सगळे मांसभक्षण करणारे आहेत. पण त्यात थोडासा फरक आहे. वाघ आणि बिबट्या हे एखादे सडलेलं मांसही खाऊ शकतात. म्हणजे एखादी प्राणी मृत झाला असेल तर ते खाऊ शकतात. सिंहाचं तसं नाही. सिंह ताजं मांस खात असतो. म्हणजे जेव्हा त्याला भूक लागेल तेव्हा तो शिकार करण्याकरता जागा होतो आणि स्वतःच मारून स्वतः शिकार खातो. ज्या काळामध्ये त्याला शिकार करता नाही आली, वार्धक्य आलं, तर सिंह भुकेने मरतो, पण दुसऱ्याने आणून दिलेली शिकार खात नाही बघा. वाघाचं तसं नाही. वाघाचं मात्र आपलं वास सुटेपर्यंत तो थांबत असतो जरी, पण सिंहाचं मात्र तसं नाही. आणि मी असं कुठंतरी वाचलंय, 24 तासापैकी सिंह जवळपास 20 तास झोपतो आणि 4च तास फक्त शिकार करतो. एका ठिकाणी आणखीन एक सुभाषित आलंय, बहुतेक महाभारतात आहे की कुठं आहे, सिंहाला आळस जास्त आहे आणि सर्पाला भीती जास्त आहे, म्हणून जग सुरक्षित आहे. जर सर्पाने आपली भीती सोडली आणि सिंहाने जर आपला आळस सोडला तर मग मनुष्याला मात्र कायम त्याला काय म्हणतात, सेफ झोन, तिथंच राहावं लागेल, सुरक्षित जागेमध्ये राहावं लागेल. पण काय करावं, सिंहाला आळस आहे आणि सर्पामध्ये भीती आहे. मग सर्प जर निघाला ना असा, तर तो पहिल्यांदा पलायनच करतो. आणि जेव्हा त्याला वाटलं की आता पलायन करून आपला काही फायदा नाही, तेव्हा तो उगारतो फणा. नाहीतर एरवी त्याचा पहिला प्रयत्न असतो की पळून जायचं,
नाही सापडला रस्ता तर मग शेवटचा पर्याय मग त्याच्याकडं आहे बघा, कोणतं ब्रह्मास्त्र आहे त्याच्याकडे विषाचं, त्याला पर्याय नाही. आणि सिंहाकडे मात्र आळस आहे पण पराक्रम गाजवतो. आणि असं म्हणतात सिंहाला संपूर्ण आयुष्यामध्ये एकच पुत्र प्राप्त होतो म्हणून पराक्रमी आहे, पराक्रमी. आणि असा पराक्रमी असणारा सिंह झालं काय म्हणे, एका जंगलामध्ये सिंहाशी झोंबे कोल्हा. जिथं हत्तीचा कळप सिंहाच्या समोर टिकू शकत नाही तिथं कोल्ह्याची काय कथा आहे. पण नाही म्हणे, आज अघटित झालं. सिंहाशी झोंबे कोल्हा, सिंहाच्या बरोबर कोल्ह्याने मात्र युद्ध केलं, झोंबे भांडण केलं किंवा पराक्रम गाजवेला. ऐसा अपाड, अपाड म्हणजे विलक्षण प्रसंग किंवा अपाड म्हणजे अघटित घटना. ऐसा अपाड के झाला आथी, के म्हणजे कोठे, आथी म्हणजे आहे. असा प्रसंग कुठे झाला आहे का, अर्थात कुठेही झाला नाही. तुम्ही ऐकला का आतापर्यंत? मी तर नाही ऐकला बुवा. तुम्ही ऐकला असेल तर मलाही काही माहिती नाही. ज्ञानोबा म्हणतात, सांग बरं अर्जुना, सिंहाच्या बरोबर कोल्ह्याने युद्ध केलं असा विलक्षण प्रसंग कुठे ते झाला आहे का? मग ते अर्जुनजी काय म्हणते, नाही असा प्रसंग कुठंच झाला नाही. सिंहाचा पराक्रम कुठं, कोल्ह्याचं पलायन कुठं. धूर्ताच्या बाबतीमध्ये कोल्ह्याचा क्रमांक लागतो. कोल्हा लांडगा हे धूर्त असतात. म्हणजे पशुमध्ये हे धूर्त आहे, पक्षामध्ये कावळा धूर्त आहे आणि त्यासोबत शेतामध्ये आणखीन 2 आले आहे, ते मी आता नाही सांगत. माणसामध्ये कोण आहे, स्त्रियामध्ये कोण आहे, उगाच तुम्हाला भांडवल होईल त्यामुळे मी सांगत नाही. पण पशुमध्ये मात्र लांडगा आणि कोल्हा हे धूर्त असतात आणि पक्षामध्ये कावळा कधीच सापडणार नाही बघा, कधीच नाही. असं कधी पोपटाला पकडता येतं कोल्ह्याला, आपलं कावळ्याला नाही. नाही ते पिंडदानाला सापडले हे आपलं भाग्य. एरवी ते कधी सापडत नाही बघा, धूर्त असतात, लबाड, सापडत नाही. तसा हा कोल्हा आहे. असं कधी झालंय? सिंहाचा पराक्रम, सिंह गर्जना जरी ऐकली नुसती, असं म्हणतात की सिंह जर एखाद्या झाडाखाली असेल आणि सिंहाला पाहून वानरं जर झाडावर चढले, माकडं झाडावर चढले आणि सिंहाने नुसती गर्जना केली तरी ते अगदी फळं तुटून पडावे तसे खाली गळून पडतात. इतका पराक्रम आहे सिंहाचा. सिंहाची गर्जना ऐकली तर हत्तीने उचललेला पाऊल कुठं ठेवावा हे हत्तीला कळत नाही. आणि त्या सिंहाच्या बरोबर म्हणजे कोल्ह्याने आज युद्ध केले. कोल्हा गेला आखाड्यामध्ये, दंड तो पटला, पाहतो काय, ये समोर. असं कधी झालंय का? सिंहाशी झोंबे कोल्हा, ऐसा अपाड अतिके झाला. मग नाही ना होणार, हे नाही होणार. पण अर्जुना, असाही प्रसंग घडावा असं मात्र आज तू करून दाखवलं. परी तो, अर्थात तो प्रसंग, त्वा म्हणजे तू, आजी तसाच केला. तो प्रसंग मात्र आज इथं खराच करून दाखवला. तो सिंहाप्रमाणे आहे आणि कारुण्य नावाची वृत्ती कोल्ह्याप्रमाणे आहे. त्या कारुण्य नावाच्या वृत्तीने तुला दिनवान करावं म्हणजे कोल्ह्याने सिंहाचा पराभव केल्यासारखाच आहे की नाही. असा प्रसंग आज तू सगळा खरा करून दाखवला. या 8 दृष्टांतामध्ये जेवढे उदाहरणं आले ते सगळे उदाहरणं अर्जुना तुझ्या पराक्रमावरून खरेच आहे असं वाटतं आहे. अर्जुनजी म्हणेल नाही होणार, हे झालंय की. कारुण्य की जशी दिनू अधोमुख रुदना ते करीता हासी, असं केल्यासारखंच आहे की, असं भगवंताने सांगितलं. म्हणून या कारणामुळे अजून अर्जुना झने चित्त देसिया हिना वेगी धीर करून या मना सावध होई. म्हणून या सगळ्या कारणामुळे, याचा अर्थ करुणावृत्ती, त्या करुणावृत्तीचा भाव त्याला कारुण्य असं म्हणतात. त्या कारुण्याने तुला दिन करावं आणि तुझी अवस्था दिनवाणी केविलवाणी करावी असं मात्र घडू नये. म्हणून अर्जुना, अजूनही वेळ गेली नाही बरं, अजूनही अर्जुना या हिना चित्त देसी झने, झने हे निषेधार्थक अव्यय आहे. झने म्हणजे नको असे अर्थाने आहे. या हिना चित्त देसी, हीन प्रसंग असणाऱ्या या अयोग्य गोष्टीला तो आपलं लक्ष देतो आहे, चित्त देतो आहे. पण झने हे मराठीतलं अव्यय आलं की त्याचा अर्थ काय होईल? चित्त देसी, तर चित्त देऊ नकोस, म्हणजे निषेध या अर्थाने आहे किंवा निवारणी अर्थाने ते अव्यय आलेलं आहे.
या हीन गोष्टीपर्यंत अर्जुना तू चित्त देऊ नको. याचा अर्थ करुणावृत्ती अत्यंत हीन आहे. त्या वृत्तीने तुला दिनवान करावं हे त्याहीपेक्षा हीन आहे. आणि तो पराक्रमामध्ये मोठा आहे, त्यावर लक्ष देऊ नको. काय कर, वेगी लवकरात लवकर धीर करून या मना सावध होई. आपल्या मनाला धैर्य प्रदान कर आणि युद्धासाठी लवकरात लवकर सावध हो. हे असं म्हणू नको की मी शस्त्र टाकून देणार, मी आता युद्ध करणार नाही, यांनी जरी मला मारलं तरी मी प्रतिकार करणार नाही, असं काही म्हणू नको. भगवंताने या अर्जुनाच्या ज्या काही वीरवृत्तीच्या त्यागाच्या भावनेला आणि करुणा नावाच्या वृत्ती स्वीकार करण्याच्या भावनेला भगवान प्रोत्साहन देत नाही, पुरस्कार करत नाही. उलट भगवान म्हणतात, अर्जुना हे तुझं करणं मूर्खपणा आहे. सांडी हे मूर्खपण. उठी घे धनुष्यबाण. संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. संग्रामाच्या प्रसंगाला हे कारुण्य कवन काय उपयोगाचं आहे. या संग्रामामध्ये कारुण्य उपयोगाचं नाही. युद्धाकरता वीरवृत्तीचं लागते. युद्ध नसतं तर मग कारुण्य उपयोगाचं आहे, पण युद्धाच्या प्रसंगाला कारुण्य काही उपयोगाचं नाही. इतिहासाचं अवलोकन करा तुम्ही. इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सरस का ठरले, त्याचं एकमेव कारण आहे, ज्या प्रसंगाला जे करायचं तेच करायचं, भलत्या प्रसंगाला भलतं करायचं नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी इतिहासामध्ये शत्रूला सोडून दिलं 16-17 वेळा, हे उपयोगाचं नव्हतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडोजी खोपड्याला सोडलं नाही, चौरंग केला, हे योग्य होतं. मारला नाही पण शिक्षा झालीच पाहिजे की नाही. संग्रामामध्ये कारुण्य काय उपयोगाचं आहे. हे मूर्खपणा आहे, अविचारीपणा आहे. सांडी हे मूर्खपण. हा मूर्खपणा सोडून दे. म्हणजे जे म्हटलंय की नाही की कुलाचा नाश होईल, शंकर प्राप्त होईल, नरकाची प्राप्ती, हे सगळं भगवान म्हणतात हे अविचारीपणा आहे. या प्रसंगाला याचा उपयोग नाही. सांडी हे मूर्खपण. त्याने ते धनुष्यबाण सांडलं होतं ना, मग धनुष्यबाण सांडिले. भगवान म्हणतात काय धनुष्य टाकतो आहे, बाण सोडून देतोय, घे ओठी घे धनुष्यबाण. संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. संग्रामाच्या प्रसंगाला या कारुण्याचा काय उपयोग आहे. उपयोग नाही अर्जुना. तू तर जाणता आहे ना, हगा तू जाणता तरी न विचारीसी का आता. सांगे झुंजा वेळी सदयता उचित काही. तू स्वतःला जाणता म्हणून घेतो ना. जाणता म्हणजे जाणणारा, ज्याला कळतं आहे, विचार करणारा ज्ञाता तू आहे. आणि ज्ञात्या पुरुषाला कोणत्या प्रसंगाला आपण काय करावं हे लवकरात लवकर कळालं पाहिजे. बरं, ज्या प्रसंगाला जे योग्य असेल त्याच प्रसंगाला ते कार्य जर केलं तर कार्यसिद्धी आहे. आणि प्रसंग चुकला तर मग तुम्ही कितीही प्रयत्न केले तर कार्यामध्ये यश येत नाही, अपयश प्राप्त होतं. सांग बरं अर्जुना, तो संग्रामामध्ये कारुण्य नावाची वृत्ती धारण करतो आहे, तुला यांच्याविषयी माया निर्माण झाली, हे या प्रसंगाला उपयोगाचं आहे का. तू तर जाणता आहे. हगा म्हणजे अरे अर्जुना, तू स्वतः जाणता आहे. पाठीमागे शब्द वापरला होता बघा, कोणता, अनुशुश्रुम. आम्ही असं ऐकलं आहे म्हणे की जो कुलाचा नाश करतो त्याला अत्यंत काळ उत्सन्न कुलधर्माणाम मनुष्यानाम जनार्दन नरके नियतम वासो भवती इति अनुशुश्रुम. त्या नरकामध्ये निश्चित त्याचा वास घडतो, कल्पांतापर्यंत त्याला नरकामध्ये राहावं लागतं, असं आम्ही ऐकलेलं आहे. असं तो म्हटला की नाही पाठीमागं. हे मी कानाने ऐकलं आहे. ज्याने ऐकलं त्याला कळतं, म्हणजे तो ज्ञाता आहे. तू स्वतः जर ज्ञाता असेल तर सांग बरं, आता का न विचारीसी. आता या प्रसंगाला तू स्वतः विचार का करत नाही. ज्ञाता व्यक्ती तोच आहे ज्याला प्रसंगाला विचार आठवतो. बऱ्याचदा आपल्याला प्रसंगामध्येच आठवत नाही. ज्या प्रसंगाला जी गोष्ट आठवली पाहिजे, कारण आठवल्याशिवाय कृती करता येत नाही, आणि आपल्याला नेमकं त्या प्रसंगालाच ते आठवत नाही. प्रसंग झाला तर म्हणतो नाही राव, तेव्हा ते हे करायला पाहिजे होतं, तेव्हा का नाही आठवलं. तू जाणता आहे ना, मग या प्रसंगाला आता का न विचारीसी. आता मनाशी विचार का बरं करत नाही. कोणता विचार,
सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही. प्रसंग कोणता आहे? झुंज म्हणजे युद्धाचा. युद्धाच्या प्रसंगाला काय पाहिजे? वीरवृत्ती. आणि तू धारण कोणती केली आहे? सदयता म्हणजे कारुण्यवृत्ती. मग युद्धाच्या प्रसंगाला सदयता, अंतःकरणामध्ये दयाभाव असणं उचित काही. हे उचित आहे का? अर्थात हे उचित नाही. एखाद्या मनुष्याला ताप आला असेल आणि दूध चांगलं आहे, पाहेपा दूध पवित्र आणि गोड, चांगलं आहे, पवित्रही आहे गोडही आहे, दूध उचित आहे. पण केव्हा? निरोगी अवस्थेमध्ये घेतलं तर. आणि एखाद्याला ताप आला असेल तर तापीमध्ये दूध चालत नाही. आगागोक्षीर जरी झाले तरी पथ्याशी नाही म्हणितले, ऐसेनी हे विष होय सुदले नवज्वरी देता. नवज्वर नावाचा ताप आला असेल, त्या तापामध्ये जर दूध घेतलं तर ते अमृताप्रमाणे असणारं दूधसुद्धा अमृताप्रमाणे न राहता त्याचं विष होतं. तसं युद्धाच्या प्रसंगाला अंतःकरणामध्ये दयावृत्ती धारण करणं हे कार्य उचित होणार नाही. इथे वीरवृत्तीच लागेल. तू तर जाणता आहे, या प्रसंगाला का बरं विचार करत नाही? म्हणजे प्रभो, मी जर दयावृत्ती धारण केली तर मला काहीच फळ मिळणार नाही का? नाही मिळणार. कारण ही दयावृत्ती तो युद्धाच्या प्रसंगाला धारण करतो आहे. युद्ध नसतं तर दयेने तुझा उद्धार झाला असता, कारुण्य तुला पारमार्थिक लाभ देणारं ठरलं असतं. पण युद्धाच्या प्रसंगाला मात्र याचा काहीच उपयोग नाही. भगवान असं म्हणतात, हे नाम हे सदयता असतीय कीर्तीशी नाश आणि पारत्रिकाशी अपभ्रंश मने जगन्यवास अर्जुनाते. अर्जुना, तो स्वतः मात्र जाणत आहे ना. जाणत आहे म्हणजे श्रेष्ठ आहे. आणि श्रेष्ठ पुरुषाने जे करायला पाहिजे तेच कृत्य करावं. आतापर्यंत क्षत्रिय धर्मामध्ये जे जे श्रेष्ठ महापुरुष झाले त्यांनी युद्धाच्या प्रसंगाला कधीही वीरवृत्तीचा परित्याग केलेला नाही. तुम्ही आतापर्यंत सगळ्यांचं अवलोकन करा. अगदी परशुरामापासून तर भगवान प्रभू रामचंद्रापर्यंत किंवा साक्षात भगवान श्रीकृष्णापर्यंत युद्धाचा प्रसंग आला की जाणत्या पुरुषांनी युद्धच केलेलं आहे. पलायन नाही केलं किंवा विनाकारण आपल्या अंतःकरणात करुणेला जागाही दिली नाही. तू तर जाणता आहे म्हणजे श्रेष्ठ आहे. आणि श्रेष्ठ पुरुषाने अशा प्रकारचा दयाभाव धारण करणं हे उचित नाही. अर्थात हे तुझ्यासाठी अनार्य जुष्टम असं आहे. एवढंच आहे असं नाही. आतापर्यंत संपादन केलेली कीर्ती, ज्ञानोबरांनी क्रम लावला बरं. अनार्य जुष्टम श्लोकामध्ये अस्वर्गीयम अगोदर आहे, नंतर अकीर्तिकरम आहे. ज्ञानोबा म्हणतात नाही, अगोदर कीर्ती घ्यायची आणि नंतर पारत्रिक म्हणजे स्वर्ग आहे. जर स्वधर्माचा परित्याग केला तर असतीय कीर्तीशी नाश, स्वतः तुझी आतापर्यंत झालेली कीर्ती त्या कीर्तीचा नाश होईल. लोकव्यवहारात नियम असा आहे, लोक सायासे करुणी बहुते वेचिती आपुली जीविते परी वाढविते कीर्तिते धनुर्धरा. लोक जे पराक्रम करतात, कधी कधी माणसं मरतात बघा, पण ते म्हणतात मरण आलं तरी चालेल पण कीर्ती रूपाने मात्र आपण अजरामर राहिलो पाहिजे. कीर्ती मरावे परी कीर्तिरूपी वरावे. मेले तरी चालेल पण कीर्तीच्या रूपाने शिल्लक राहावं. म्हणून सध्याच्या काळात नाही का ते विश्वविक्रम केले जातात ना, त्या कोणत्या तरी पुस्तकात आपलं नाव यावं म्हणून गिनीज बुकामध्ये. काय काय लोक करतील काय सांगता येत नाही. एखादा जर विंचवाच्या सहवासामध्ये राहत असेल, त्याचं नाव झालं तर दुसऱ्या विषारी नागाच्या सहवासामध्ये राहतो, पण कीर्ती करतात. एवढं लोकांचं कीर्तीवर जीव आहे. तुझी आतापर्यंत कीर्ती झाली पण एवढ्या पराक्रमाने कीर्ती नाश होईल. त्यानंतर आणि पारत्रिकाशी अपभ्रंश, परलोक गतीला तुला मुकावं लागेल. असं अर्जुना ते जगन्निवास म्हणे, संपूर्ण जग ज्याच्यामध्ये निवास करतं असं परमात्मा अर्जुनाला समजावून सांगतात. आणखीन एका श्लोकामध्ये पुढे समजावून सांगणार आहे, तो विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। ज्ञान